विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या आपल्या दुसऱ्या प्रकरणाचं जे लेक्चर होतं त्यामध्ये आपण विकसित देश, विकसनशील देश आणि अल्पविकसित देश ह्या ज्या संकल्पना आहेत त्या जाणून घेतलेल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण विकसनशील देशांची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. मग विकसनशील देशांची ही जी वैशिष्ट्ये आहेत याचे आपण लेक्चरचे 2 भाग केलेले आहेत. आजच्या भाग 1 मध्ये आपण विकसनशील देशांची पहिली जी 2 वैशिष्ट्ये आहेत म्हणजे आर्थिक वैशिष्ट्ये आणि लोकसंख्या विषयक वैशिष्ट्ये जी आहेत ती अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एखादा देश विकसनशील आहे हे ज्यावेळी ठरवलं जातं त्यावेळी फक्त एखादा विशिष्ट घटक किंवा एखादा जो निकष असेल तोच विचारात घेतला जात नाही. मग एखाद्या देशात आढळणारा एक घटक जो आहे किंवा एक जे वैशिष्ट्य आहे किंवा निकष आहे ते नैसर्गिक परिस्थितीच्या अंतरामुळे दुसऱ्या देशात आढळतीलच असं होत नाही. त्यामुळे काही वेळेला एखाद्या निकषानुसार विकसनशील असलेला देश दुसऱ्या निकषानुसार विकसनशील ठरेलच असं देखील होत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा परिस्थितीत विकसनशील देशांची जी वैशिष्ट्ये आहेत ती सांगणे खरोखरच अवघड आहे. तरीही विद्यार्थी मित्रांनो, देशाच्या विकसनशीलतेचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करून काही ठळक वैशिष्ट्ये जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जे विकसनशील देश आहेत त्या विकसनशील देशांमध्ये किंवा अर्थव्यवस्थांमध्ये वेगवेगळापणा किंवा भिन्नता जी आहे ती असली तरी का अनेक बाबतीत असलेल्या साम्यांचा किंवा काही निकषांच्या आधारे विकसनशील अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये जी आहे ती 5 भागांमध्ये वर्गीकृत केलेली आहे. त्यातला पहिला आहे आर्थिक वैशिष्ट्य, लोकसंख्या विषयक वैशिष्ट्य, सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्य, तंत्रज्ञानाविषयी वैशिष्ट्य आणि इतर वैशिष्ट्य. विद्यार्थी मित्रांनो, आपण विकसनशील देशांची किंवा अर्थव्यवस्थांची आर्थिक वैशिष्ट्ये जी आहेत ती अभ्यासूया. मग ह्या आर्थिक वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल दरडोई उत्पन्न कमी. मग विद्यार्थी मित्रांनो, दरडोई उत्पन्न कमी असणं हे विकसनशील देशांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. मग विकसित देशांच्या तुलनेने विकसनशील जे देश आहेत त्यांचं दरडोई उत्पन्न जे आहे ते खूपच कमी आपल्याला दिसून येते. मग विद्यार्थी मित्रांनो, यावरतून आपल्याला असं सांगता येईल की विकसनशील देशाचं ठळक वैशिष्ट्य जे आहे ते ठळक वैशिष्ट्य म्हणजे दरडोई उत्पन्न जे आहे ते अल्प असतं. मग दरडोई उत्पन्नाची तुलना करून देश विकसित आहे की विकसनशील आहे हे ज्यावेळी ठरवलं जातं त्यावेळी त्यावर काही विद्यार्थी मित्रांनो मर्यादा ज्या आहेत त्या पडताना आपल्याला दिसून येते. पण विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील जे देश आहे त्या विकसनशील देशांमध्ये प्रति व्यक्ती उत्पन्न जे आहे ते कमी असतं, कारण त्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्या राष्ट्रीय उत्पन्न वाढीच्या वेगापेक्षा लोकसंख्या जी आहे ती जास्त वेगाने वाढते. त्यामुळे विकसनशील देशांमध्ये दरडोई उत्पन्न जे आहे ते कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल आर्थिक मागासलेपणा. मग विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक मागासलेपणा जो आहे तो उत्पन्नाशी रिलेटेड आहे. मग विकसनशील देश जे आहे त्या विकसनशील देशाच्या शब्दातच आपल्याला लक्षात येतं की तिथं आर्थिक मागासलेपण जे आहे ते स्पष्ट होतं. मग विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशांमध्ये हा मागासलेपणा जो आहे किंवा आर्थिक मागासलेपणा जो आहे तो नेमका कशामुळे आहे किंवा कुठले कारण जे आहे ते कारणीभूत असतील तर तिथे जी कार्यक्षमता आहे ती कमी आहे किंवा तेथील जो श्रमिक आहे त्याची गतिक्षमता जी आहे ती कमी आहे किंवा त्यांच्यामध्ये असणारं कौशल्य जे आहे ते कमी प्रमाणात आहे इत्यादी, किंवा हे सगळे घटक जे आहेत त्या घटकांमुळे आर्थिक मागासलेपणा जो आहे तो त्या देशांमध्ये जाणवतो. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशाचा जर आपण विचार केला तर त्या देशामध्ये उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा जो घटक असतो तो आहे श्रमिक. मग त्याच नात्याने किंवा त्याच जर अनुषंगाने बघितलं तर ह्या श्रमिकांची कार्यक्षमता तसेच दर्जा जो आहे तो कमी प्रतीचा असतो.
त्याला कारणं आहे की त्याची कार्यक्षमता का कमी असते, कारण त्याला मिळणारा आहार किंवा तो घेत असलेला आहार जो आहे तो चौरस आहार जो आहे तो त्याच्याकडनं घेतला जात नाही, किंवा तो ज्या ठिकाणी काम करत असतो त्याचं काम करण्याचं जे ठिकाण आहे ते त्याच्या आरोग्याला जे आहे ते पोषक नसतं. किंवा पुढे जाऊन सांगायचं झालं तर उत्पादनाची जी तंत्र आहेत किंवा ती जुन्या पद्धतीची असतात. मग त्याचा परिणाम असा होतो की विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील देशांमधील श्रमिक जे आहे ते अकार्यक्षम असलेले आपल्याला दिसून येतात, आणि त्यामुळे आर्थिक मागासलेपणा जो आहे तो विकसनशील देशांमध्ये दिसून येतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल भांडवल निर्मितीचा अल्प दर. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर ज्यावेळी कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये बचतीचा दर हा जास्त असेल त्यावेळी भांडवल निर्मितीचा दर जो आहे तो आपल्याला वाढताना दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच्या पॉईंटमध्येच बघितलेलं आहे की जे विकसनशील देश आहे त्या विकसनशील देशांमधील जी लोकसंख्या आहे त्यांचं उत्पन्न अगोदरच कमी आहे, आणि त्या उत्पन्नाचा सगळा भाग किंवा बराचसा भाग जो आहे तो उपभोगावरच खर्च होतो, आणि त्यामुळे बचतीच्या रूपात काहीही शिल्लक राहत नाही. त्यामुळे बचत जी आहे ती गुंतवणुकीमध्ये त्यांना रूपांतरित करता येत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या विकसनशील देशांमध्ये भांडवल निर्मितीचा अल्प दर किंवा कमी दर जो आहे तो कमी असल्यामुळे काय होतं की त्यामुळे उत्पादन कमी होतं, रोजगार कमी होतो, आणि पुन्हा उत्पन्न कमी आणि उत्पन्न कमी म्हणून बचत अल्प राहून भांडवलाच्या निर्मितीचा दर आणि दरडोई भांडवलाची उपलब्धता कमी होताना आपल्याला दिसून येते. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल प्राथमिक उत्पादनावर भर. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा विकसनशील ज्या अर्थव्यवस्था आहे किंवा देश आहे ते कृषीप्रधान म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ह्या देशांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला सांगता येईल की प्राथमिक उत्पादनावर त्यांचा भर असतो, म्हणजेच शेती व्यवसाय जो आहे तो तिथे महत्त्वाचा मानला जातो. मग या विकसनशील देशांमध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपैकी जास्तीत जास्त लोकसंख्या जी आहे ती उपजीविकेसाठी शेती व्यवसायावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते, म्हणजेच तिथे शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला एक फरक जाणवतो की विकसनशील देशांमध्ये शेती हा जो आहे तो उपजीविकेचा महत्त्वाचं साधन आहे किंवा त्यांचा तो प्रमुख व्यवसाय जरी असला तरी आपण बघू शकतो तिथे की शेती उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जो वाटा आहे किंवा हिस्सा जो आहे तो आपल्याला कमी असलेला दिसून येतो. विकसित देशांमध्ये मात्र काय होतं, विकसित देशांच्या तुलनेने मात्र विकसनशील देशांमधील शेतीची उत्पादकता कमी असते. मग विद्यार्थी मित्रांनो, शेतीची उत्पादकता जी आहे ती विकसनशील देशांमध्ये कमी का असते, कारण तिथे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा असतो. शेतकऱ्यांकडून शेतीसाठी ज्या पद्धती वापरल्या जातात त्या परंपरागत असतात, किंवा जे तंत्रज्ञान वापरलं जातं ते अगदी मागासलेलं असतं, किंवा त्यांना शेतीसाठी जो वित्त पुरवठा पाहिजे असतो किंवा जो पैसा पाहिजे असतो तो अपुरा प्रमाणात त्यांना उपलब्ध झालेला असतो, किंवा पावसावर त्यांचं अवलंबित्व जे आहे ते जास्त असतं. ह्या कारणांमुळे शेती क्षेत्र जे आहे ते मागासलेलं असतं, आणि औद्योगिक प्रगती त्या देशांमध्ये नसल्यामुळे निर्यातीमध्ये प्राथमिक उत्पादनाचाच म्हणजे शेतीमधून उत्पादित झालेल्या वस्तूंचाच समावेश होत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल आर्थिक विषमता. मग विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विषमतेचा जर विचार केला तर विकसनशील देशांमध्ये हे प्रमाण आपल्याला जास्तीचं आढळून येत असतं. मग विषमता कशाच्या बाबतीत सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, की एखाद्या विकसनशील देशामध्ये जी संपत्ती आहे किंवा मालमत्तेच्या वाटपातील विषमता जी आहे ती आर्थिक विषमतेला कारणीभूत झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अगदी कमी श्रीमंतांच्या हातात जे आहे ते संपत्ती किंवा मालमत्तेचं केंद्रीकरण झालेलं असतं, आणि खूप जास्तीची किंवा बहुसंख्य लोक जे आहे ते गरीब असलेले आपल्याला दिसून येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ही गरीब जी लोकसंख्या आहे ते उपजीविकेसाठी शेती व्यवसायावर जे आहे ते अवलंबून असतात, आणि नेमकंच शेती
शेत जमीन जी आहे त्या जमिनीच्या मालकीत देखील विषमतेमुळे उत्पन्नात विषमता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. मग विकसनशील देशात मोठ्या प्रमाणावर बेकारी असल्याने देखील उत्पन्नात विषमता जी आहे ती आपल्याला दिसून येते. म्हणजेच गरीब आणि श्रीमंत ही दरी जी आहे ती वाढताना दिसते. श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात आणि गरीब जे आहे ते मात्र गरीबच राहतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल अविकसित संसाधने. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशाला जर विकास करायचा असेल तर त्या देशामध्ये उपलब्ध जी संसाधने आहे त्यांचा पर्याप्त वापर होणं खूप गरजेचं आहे. पण विकसनशील देशांच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो काय होते की त्या देशांमध्ये जी संसाधनं आहेत त्यांचा पर्याप्त वापर होत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या विकसनशील देशांच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही संसाधनांचा शोध जो आहे तो तिथे लागलेलाच नसतो. मग ह्या विकसनशील जे देश आहेत त्यांचा विकसनशीलपणा असेल, त्या देशांमध्ये आढळून येणारी भांडवलाची कमतरता असेल किंवा जे प्रगत तंत्रज्ञान आहे त्याचा अभाव असल्यामुळे काय होतं की संसाधनं जी आहे ती तशीच त्या अर्थव्यवस्थांमध्ये बेकार पडून राहते. त्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, त्या देशाच्या विकासाला कुठेतरी मर्यादा ज्या आहेत त्या प्राप्त होतात. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल औद्योगिकरणाची उणीव. विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिकरण म्हणजे काय की उद्योगांची संख्या जास्त असणे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच बघितलेलं आहे की विकसनशील जे देश आहे त्या देशांमध्ये शेती हाच मुख्य व्यवसाय असलेला आपल्याला दिसून येतो. त्या देशांमध्ये भांडवल निर्मितीची जी आहे ती कमतरता आपल्याला दिसून येते किंवा भांडवल निर्मितीचा दर जो आहे तो आपल्याला कमी दिसून येतो. त्यामुळे ह्या विकसनशील देशांमध्ये उद्योगधंद्यांची संख्या जी आहे ती कमी प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे औद्योगिकरणाची उणीव तेथे भासते. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे थोडे उद्योगधंदे ह्या देशांमध्ये विकसनशील देशांमध्ये स्थापन झालेले असते त्यांचा मात्र फारसा विकास झालेला दिसून येत नाही किंवा त्या उद्योगांमध्ये अगदी जे आवश्यक तंत्रज्ञान आहे किंवा कुशल आणि प्रशिक्षित कामगार तिथे हवे आहेत त्यांचा अभाव जो आहे तो तिथे दिसून येतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं की जर औद्योगिकरण घडून यायचं असेल ह्या देशांमध्ये तर उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तू निर्माण करणारे उद्योगधंदे जे आहे ते स्थापन होणं खूप गरजेचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशांमध्ये काय होतं नेमकं की भांडवली वस्तू निर्माण करणाऱ्या उद्योगांचा अभाव जो आहे तो असतो आणि त्यामुळे काय होतं की औद्योगिकरण जे आहे ते औद्योगिकरणाची उणीव तेथे भासते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल मोठ्या प्रमाणावरील बेकारी. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच सांगितलंय की विकसनशील जे देश आहेत त्या देशांमध्ये काय होतंय की शेती क्षेत्रावर किंवा कृषी प्रधान देश म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि बरीचशी लोकसंख्या जी आहे ती शेती क्षेत्रामध्ये गुंतलेली आहे. त्यामुळे काय होतं की विद्यार्थी मित्रांनो की ह्या विकसनशील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर संरचनात्मक आणि छुपी बेकारी जी आहे ती आपल्याला दिसून येते. आणि ह्या बेकारी जी आहे ती वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण सांगता येईल की दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या. मग लोकसंख्या दरवर्षी वाढत गेल्याने काय होतं की बेकारीचं प्रमाण देखील वाढलेलं आपल्याला दिसून येतं. मग विकसित देशात बेकारी ही चक्रीय स्वरूपाची असून ती परिणामकारक मागणीतील कमतरतेमुळे निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे तेथील बेकारी जी आहे ती तात्पुरत्या स्वरूपाची असते. विकसनशील देशांमध्ये मात्र काय होतं की जी बेकारी आहे ती बेकारी भांडवलाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली आपल्याला दिसून येते आणि ती संरचनात्मक बेकारी असते. मग ह्या बेकारीमुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो की देशाच्या विकासाच्या प्रक्रियेवर काहीतरी परिणाम जे आहे ते होताना आपल्याला दिसून येतात. मग विद्यार्थी मित्रांनो, ही बेकारी जी आहे विकसनशील देशांमध्ये ती आढळण्याची नेमकी कारणं काय सांगता येईल की शेती व्यवसायावर अवलंबित्व जे आहे ते जास्त आहे किंवा शेती करणाऱ्यांची संख्या जी आहे ती जास्त आहे. उत्पादनासाठी जे आवश्यक तंत्रज्ञान आहे ते जुनाट आहेत किंवा कालबाह्य झालेलं आहे आणि लोकसंख्या वाढ इत्यादी किंवा हे जे घटक आहेत ते मोठ्या प्रमाणावर बेकारी निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतात.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशांच्या बाबतीत पुढचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपण सांगू शकतो दारिद्र्याचं दुष्टचक्र. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण सांगू शकतो की विकसनशील देश जे आहे ते दारिद्र्याच्या दुष्टचक्रात जे आहे ते अडकलेले असतात. मग विकसनशील देशांमध्ये आपण सांगू शकतो की भांडवलाची कमतरता जी आहे ती निर्माण होते. आणि ती भांडवलाची कमतरता का निर्माण होते? कारण उत्पन्न पातळी कमी असल्याने त्या देशांमध्ये बचत जी आहे ती कमी राहून भांडवल जे आहे, भांडवलाची कमतरता जी आहे ती निर्माण होते. आणि त्याचा परिणाम विद्यार्थी मित्रांनो पुढे काय होतं की गुंतवणूक असेल, उत्पादन व रोजगार जे आहे ते कमी राहिल्याने लोकांची उत्पन्न पातळी जी आहे ती कमी राहून लोक जे आहे ते दरिद्री बनतात. आणि त्यातून काय होतं की दारिद्र्याचं हे दुष्टचक्र जे आहे ते निर्माण होत जातं. मग विकासासाठी हे दारिद्र्याचं दुष्टचक्र जे आहे ते तोडणं किंवा त्यातून बाहेर पडणं जे आहे ते खूप आवश्यक ठरतं विद्यार्थी मित्रांनो. पण विकसनशील देशांमध्ये काय होतं की भांडवलाची कमतरता असेल, तंत्रज्ञानाची कमतरता जी आहे, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या घडून येताना आपल्याला दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विकसनशील देशांचं जे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की ज्याला आपण म्हणू शकतो लोकसंख्याविषयक वैशिष्ट्य. मग हे वैशिष्ट्य सांगताना आपण पहिलं वैशिष्ट्य सांगू विद्यार्थी मित्रांनो की अतिरिक्त लोकसंख्या. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशांचं हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं वैशिष्ट्य आहे की अतिरिक्त लोकसंख्या ह्या विकसनशील देशांमध्ये आपल्याला दिसून येते. मग विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या जलद गतीने वाढत असल्याने काय होतं की त्या देशामध्ये जी उपलब्ध साधन सामग्री आहे तिच्यावर ताण निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि काय होतं त्याचा विद्यार्थी मित्रांनो पुढे परिणाम की राष्ट्रीय उत्पन्न ज्या वेगाने वाढतं आहे त्यापेक्षा अधिक वेगाने काय होतंय की ह्या देशांमधील लोकसंख्या जी आहे ती वाढताना आपल्याला दिसते. मग त्याचा परिणाम जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो काय होतं की राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते कमी प्रमाणात आपल्याला वाढताना दिसतं आहे. आणि त्याच्यामुळे दरडोई उत्पन्न जे आहे त्याचं प्रमाण जे आहे ते कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इतर समस्या ज्या आहेत त्या अर्थव्यवस्थांमध्ये निर्माण होतात. दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल की उच्च जननदर व घटता मृत्यूदर. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर दरवर्षी 10,000 लोकसंख्येमागे जेवढे लोक जन्माला येतात त्या प्रमाणाला जन्मदर असं म्हटलं जातं. आणि दरवर्षी 10,000 लोकसंख्येमागे जेवढे लोक मृत्यू पावतात त्या प्रमाणाला मृत्यूदर असं म्हटलं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जी लोकसंख्या आपल्याला वाढलेली दिसून येते, ही वाढ घडून येण्यास उच्च जननदर आणि घटता मृत्यूदर हे घटक जे आहे ते कारणीभूत आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या अल्पविकसित किंवा विकसनशील देश जे आहे त्या देशांमध्ये काय होतं की बालमृत्यूचं किंवा प्रसूती काळातील जे मृत्यूचं प्रमाण जे आहे ते आपल्याला थोडंसं वाढताना जे आहे ते दिसून येत आहे. आणि पुढे जाऊन सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, अल्पविकासामुळे काय होतं, ह्या अल्पविकसनशील देशांमध्ये मृत्यूदर जो आहे तो घटतो, जन्मदर मात्र उच्च राहतो. आणि हे विकसनशील देशांचं एक ठळक वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा पॉईंट सांगता येईल अल्प आयुर्मर्यादा. विद्यार्थी मित्रांनो, अल्प आयुर्मर्यादा हे विकसनशील देशातील आणखी एक लोकसंख्याविषयक वैशिष्ट्य जे आहे ते सांगता येईल. मग आयुर्मर्यादेच्या बाबतीत इथं असं सांगू शकतो की एखादा व्यक्ती जो आहे तो जन्मानंतर सरासरी किती वर्ष जगू शकतो यास आयुर्मर्यादा जे आहे ते म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, विकसित देशांच्या तुलनेने विकसनशील देशात आयुर्मर्यादा जी आहे ती कमी असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल विकास गुणोत्तर. विद्यार्थी मित्रांनो, विकास गुणोत्तराच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर विकसनशील जे देश आहे त्या देशात जी एकूण लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये तरुणांचं प्रमाण जे आहे
ते मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे काय होतं की विद्यार्थी मित्रांनो, प्रौढ लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते अल्पविकसित देशांमध्ये मोठं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल अपुरे पोषण व आहारातील कमतरता. विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो जास्त प्रमाणात असतो आणि त्या तुलनेने मात्र त्या देशामधील उत्पादनात अजिबात वाढ घडून येत नाही. त्यामुळे दारिद्र्य जे आहे ते मोठ्या प्रमाणावर असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे काय होतं की लोकसंख्या वाढते आहे पण उत्पादन वाढत नाही आहे. त्यामुळे ह्या देशांमध्ये काय होतं की जी लोकसंख्या आहे किंवा लोकांना जे त्यांचं योग्य प्रकारे पोषण व्हायला हवं आहे ते पोषण होण्यासाठी जो पुरेसा किंवा समतोल आहार आहे तो त्या लोकसंख्येला मिळत नाही. त्यामुळे कुपोषणाची समस्या जी आहे ती निर्माण होते. पुढचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल कृषी लोकसंख्येची उच्च घनता. विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच आपण सांगितलेलं आहे की विकसनशील जे देश आहे त्यांचा मुख्य व्यवसाय जो आहे तो शेती आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेती क्षेत्रामध्ये गुंतलेली आहे. मग विकसनशील देशांमध्ये काय होतं की त्या देशांमध्ये जी लागवडीखालील जमीन आहे त्या जमिनीच्या तुलनेत कृषी लोकसंख्येची घनता मात्र जास्त आहे. मग ज्या देशात कृषी लोकसंख्येची घनता कमी आहे त्या देशातही वाढत्या लोकसंख्येमुळे घनतेत वाढ जी आहे ती होत आहे. मग अतिरिक्त मोठ्या कृषी लोकसंख्येच्या तुलनेने काय होतं की जमीन जी आहे किंवा जमिनीचा पुरवठा जो आहे तो मर्यादित असल्याने शेती क्षेत्रावर ताण निर्माण होतो किंवा शेती क्षेत्रावर दबाव जो आहे तो निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे शेतीच्या उत्पादकतेवर जो आहे तो परिणाम होतो. शेतीची उत्पादकता आपल्याला कमी असलेली दिसून येते आणि हे वैशिष्ट्य आपल्याला विकसनशील देशाच्या बाबतीत सांगता येईल. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल लोकसंख्येची गुणवत्ता कमी. विद्यार्थी मित्रांनो, अल्पविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या वाढीचं प्रमाण जे आहे ते जास्त जरी असलं तरी त्या देशातील लोकसंख्येची गुणवत्ता देखील कमी असलेली आपल्याला दिसून येते. मग लोकसंख्येची गुणवत्ता म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्या लोकसंख्येची आयुर्मर्यादा असेल किंवा त्यांचं साक्षरतेचं जे प्रमाण आहे ह्या दोन महत्त्वाच्या घटकांवर लोकसंख्येची गुणवत्ता जी आहे ती अवलंबून असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते की विकसनशील देशांमध्ये मात्र ह्याबाबतची जी स्थिती आहे ती असमाधानकारक असलेली आपल्याला दिसून येते. मग ह्या विकसनशील देशांमध्ये जी लोकसंख्या आहे तिची आयुर्मर्यादा देखील कमी आहे, पण त्याचबरोबर फार मोठ्या लोकसंख्येला योग्य आहार देखील मिळत नाही किंवा त्यांना जे शिक्षण मिळालेलं आहे किंवा शिक्षण घेतलेल्या लोकांची संख्या देखील ह्या देशांमध्ये कमी असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे अशा देशातील लोकसंख्येची गुणवत्ता जी आहे ती कमी आहे.